नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं की ही जी नवीन पोलीस भरती आहे ती कधी होणार आहे. कारण की आता पोलीस भरतीचं जे पूर्ण गोष्ट होत्या पाठीमागच्या 2025ची पोलीस भरती चालू होती ते संपूर्ण संपलेली आहे. आता 2026ची पोलीस भरती कधी होणार आहे याच्या संदर्भात आज आपण पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नसाल, आज आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते वयवाढ आणि त्यानंतर ही पोलीस भरती कधी होणार आणि 2-3 मुद्दे जे आहेत ते नॉन क्रिमिनल हे कोणाकोणासाठी लागू आहे हे देखील तुम्हाला आज पूर्णपणे सांगणार आहे. कारण की जे गुन्हेगार असतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे गुन्हेगार गुन्हा करून आलेले असतात किंवा त्यांचं आता कसं असतं, जरी एखाद्याने एखादी शिक्षा भोगली, समजा कुठल्या केसमध्ये असेल, 302 मध्ये असेल किंवा चोरीच्या गुन्ह्यात असेल किंवा कुठल्या गुन्ह्यात असेल, त्याला जर आता वाटलं की समजा मला आता पोलीस व्हायचे, कारण की आता मी जेलमध्ये एवढं सजा केली, काय केले, म्हणजे मला आता सुधारण्याची चान्स दिला पाहिजे, आता मला पोलीस व्हायचे. मग त्याला पोलीस होता येतं का हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ते कुठल्या कास्टमधून होता येतं आणि कशा प्रकारे ह्याची प्रोसेस असते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की जे आपल्याला माहिती आहे की नंबरकारी आणि मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात, म्हणजे ह्या गोष्टी बाहेर आलेला असतो. एखादा गुन्हेगार ती गुन्हा करून बाहेर येऊन चांगल्या प्रकारे शिक्षा भोगून आलेला असतो, म्हणजे 2-2, 3-3 महिने जेलमध्ये राहून तिथं आलेला असतो. आणि परत त्याच्यामध्ये त्याला वाटते की आता मला काहीतरी अधिकारी होणार, मी कुठं पोलीस होणार किंवा काहीतरी पोस्ट काढून दाखवणार, हे त्याला वाटत असतं. मग त्याच्या मनामध्ये ही शंका आहे, ती आता आपण दूर करणार आहोत, ती लक्ष द्या. आणि जे नंबरकारी कोण असतील आणि कोण मोठा शिकारी जरी कोण असलं तर त्यांची व्हिडिओ बघा, कारण की त्यांना पूर्णपणे माहिती आता देणार आहे मी. तर तुम्ही लक्षात घ्या. आता लक्षात घ्या की ही पोलीस भरती कधी होणार, वयवाढ कधी मिळालेली आहे आणि पोलीस भरती कधी होणार. आता पोलीस भरती कधी होणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लक्षात घ्या, 2025ची पोलीस भरती आता स्टॉप झालेली आहे आणि नवीन पोलीस भरती कधी येणार. तर मित्रांनो, 2027ला नाशिकमध्ये, आता आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. आता ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की ह्या कुंभमेळ्यामुळे प्रत्येक राजकारणामध्ये देखील भांडण लागलेत. कारण की तिथलं पालकमंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यामध्ये देखील राजकारणामध्ये त्या महायुतीमध्ये भांडणं चालू आहे. पण आता ह्याच्यामध्ये आपल्या पोलीस भरतीचा कशा प्रकारे आपला हात धुवून घ्यायचा ती लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आपला काय फायदा होणार आहे की पोलीस भरती होणार आहे. ह्या कुंभमेळ्यामुळे ही पोलीस भरतीला अत्यंत मोठी संधी आलेली लक्षात घ्या. कारण ही पोलीस भरती ह्या कुंभमेळ्याच्या आधारावर होऊ शकते. कारण की 2027 होणार म्हणजे 100% होणार, हे लक्षात घ्या. 100% ही पोलीस भरती होणार आहे. आता विषय असा आहे की पदं किती असणार मित्रांनो, 20,000 पदं. हे काय जोक नाही मित्रांनो. 20,000 पदं आपण जर बघितलं, आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी पद भरती झाली नव्हती. 20,000 पदांची ही तेवढ्या मोठ्या प्रमाणात ही पोलीस भरती होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मोठे शिकारी आहेत, नंबरकारी कोण असते, त्यांना नॉन क्रिमिनल लागतं का? कारण की तुम्ही एखादा गुन्हा करून आला तर विषय असा आहे, आपल्याला माहिती आहे की तुम्ही जर समांतर आरक्षण घेत असाल, समांतर आरक्षण म्हणजे काय, आता ही लक्षात घेणं गरजेचं आहे. समांतर आरक्षण म्हणजे तुम्ही जर एखाद्या कास्टमध्ये असाल, तुमच्या कुठलीही जात, म्हणजे तुमचा धर्म, जात कुठली असू द्या, सगळ्यांचा धर्म हिंदूच आहे, पण जात जर कुठली असेल तुमची, समजा तुम्ही कोळी असाल किंवा धनगर असाल, ही तुम्ही ST, SC, OBC कुठल्याही कास्टमध्ये असा, जर तुम्ही ती कास्टचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे 100% लागतं मित्रांनो. नॉन क्रिमिनल जे आहे म्हणजे तुमचं कुठलीही चारित्र्य पडताळणी केली जाते. आणि कशा प्रकारे असते तर चारित्र्य पडताळणी म्हणजे काय असतं, तुम्ही कुठला तुमच्याकडे गुन्हा आहे का, तुमच्या अंगावर कुठला गुन्हा आहे का, जर तुम्ही समांतर आरक्षणमध्ये होत असाल तर तुम्ही जर गुन्हेगार असाल तर तुम्हाला पोलीस भरतीत कुठलाही प्रवेश नाही. लक्षात घ्या, कुठलाही प्रवेश नाही तुम्ही जर नॉन क्रिमिनल नसेल. आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरणार असाल म्हणजे तुमचं कुठलंही आरक्षण घेणार नाही, काय नाही, पण त्याच्यामध्ये देखील आणखीन चारित्र्य पडताळणी केली जाते का नाही ह्याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत. पण ओपनमधनं जर अजूनपर्यंत ओपन ह्या कास्टमधनं अजूनपर्यंत नॉन क्रिमिनल लागत नाही. लक्षात घ्या, ओपन या कास्टमधनं तर ओपनमधनं तुम्ही फॉर्म भरला, कुठलाही प्रवर्ग आपल्याला गरज नाही, फक्त ओपनमधनं फॉर्म भरायचा आणि ओपनमधनं मार्केट जॅम करायचं जर कोणी ठरवलं असेल तर त्या नॉन क्रिमिनल लागत नाही. आता ही विषय झाला गुन्हेगारांचा, संपला विषय. पण आता जे चांगले विद्यार्थी आहेत बाबा, ते कुठल्याही गुन्ह्यात नाहीत, काही नाहीत, पण त्यांना नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरू शकता का? तर मित्रांनो 100% भरू शकता. तुम्ही ओपनमधनं जर फॉर्म भरला आणि नॉन क्रिमिनल नसेल तर ह्याची काही गरज नाही तुम्हाला नॉन क्रिमिनलची, जर ओपनमधनं भरणार असाल, ही लक्षात घ्या. आणि ओपनचा विषय कसा असतं, हार्ड असतं माहिती आहे की आता 50 मार्काचं जर ग्राउंड असलं, आपल्याला माहिती आहे की 50 मार्काचं ग्राउंड असलं तर ओपनचं मेरिट 45, 41 ह्या गोष्टीची तयारी लागते ग्राउंडची. मग तुम्ही तिथं कुठलंही काही असू द्या, कोणी जागे जर असेल तिथं तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर 45 किंवा 41 मार्क तयारी लागते. आता सगळ्याच गोष्टीमध्ये झालेलं आहे की मार्क तेवढीच लागतात की प्रत्येकजण होराडचढीचा आहे, प्रत्येकजण आपापली तयारी चांगल्या प्रकारे करते. प्रत्येकाला वाटते की मला पैकीच्या पैकी मार्क पडले, म्हणजे कुठलेही काय असू द्या, कोणी विद्यार्थी तयारी करणार असतं ती काय 100%ची पोलीस भरती तयारी करते, त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे ग्राउंडचे मार्क पाडावे लागतात. मग ते 40च्या पुढेच मार्क तयारी करत असते काय, म्हणजे 45 पर्यंत त्याचं टार्गेट असतं. आणि काय काय जण असतं ते टॉपचे मार्क ग्राउंड मारतात, त्याचा काही विषय नसतो. त्यामुळे जर ओपन
त्याच्यामध्ये फॉर्म भरायला तुम्हाला एवढे मार्क तयारी ठेवावं लागेल आणि लेखी परीक्षा देखील आउट ऑफ काढावं लागेल. त्यामुळे तुम्हाला तिथे 100% चान्स मिळू शकतो आणि 100% मिळतच असतो, लक्षात घ्या. जेवढी तुम्हाला मार्क पडतात त्याच्यानुसार तुमचं भवितव्य ठरलं जातं आणि तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतात. आता आपला राहिला विषय की पोलीस भरतीचा. ही पोलीस भरती 100% होणार आहे. 20,000 पदांची भरती होणार आहे मित्रांनो. ही भरती कधी चालू होणार लक्षात घ्या. ही भरती जी आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जी ॲडव्हर्टाईज येणार. नोव्हेंबर ॲडव्हर्टाईज ही लक्षात द्या. ॲड म्हणजे जाहिरात नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर जाहिरात आली की लगेच फॉर्म भरायला चालू होणार, काय गोष्टी होणार. आता आपल्याला माहिती आहे की आता सीझन ऑफ आहे. ऑफ सीझन म्हणजे कसा ओळखायचा, जर तुम्ही आता तुमच्या शहरात तुम्ही कुठं राहत असाल किंवा कुठं काय जिथे तयारी करताय पोलीस भरतीची आणि जिथे तुमच्या अकॅडमी आहेत किंवा काय क्लास लावले तिथं ऑफ सीझन कसा ओळखायचा लक्षात घ्या. ऑफ सीझन म्हणजे काय, तर तिथं पाहत सध्या कोणीही नसतं. जे विद्यार्थी प्रॉपर पोलीस भरतीचे विद्यार्थी असतात तेच तिथं ग्राउंडवर असतात आणि जेव्हा जाहिरात येऊ द्या उगाच जत्रा भरली पोरं येत असतात, त्यामुळे लक्षात घ्या ह्याला ऑफ सीझन म्हणतात. आणि ऑन सीझन म्हणजे नोव्हेंबरमध्ये ह्या पोलीस भरतीचा ऑन सीझन आहे नोव्हेंबरमध्ये. आणि जाहिरात आल्यावर कसं आहे माहिती आहे का, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉर्म येतात, 10,000 लाख फॉर्म येतात आणि हे फॉर्म भरून घाबरायचं नाही बाबा की एवढं फॉर्म आलात. त्यातले जर निम्मे 800 900 असतात, त्यामुळे यांना काही येत नसतं. आणि जे प्रॉपर पोलीस भरती तयारी करतात उगाच फॉर्म भरलेला असतो. झाले 12वी भर फॉर्म पोलीस भरतीला काय होईल होईल अशी अशी अनेक विद्यार्थी मित्रांनो, असंख्य विद्यार्थी आहेत ते असेच फॉर्म भरत असतात आणि ह्यांचं काही घेणं ते नसतं. फक्त ग्राउंडला जाऊन येणे माघारी येणे ही गोष्टी असतात. त्यामुळे लक्षात घ्या की जर तुम्ही प्रॉपर तयारी करत असाल, किती अर्ज द्या, जागा किती कमी असू द्या, तुम्ही तिथं लागणार म्हणजे लागणार हे देखील लक्षात घ्या. आणि आणि आता बघितलं की ही संपूर्ण गोष्ट मला सांगितली नॉन क्रिमिनल कोणाला लागत नाही, काय नाही लागत. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आता पोलीस भरती आहे ती नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने जे आहेत ते 2027चे. ह्याच्यामध्ये तुमचं ग्राउंड होऊ शकतं, लेखी परीक्षा होऊ शकते आणि तुमची सिलेक्शन यादी देखील लागू शकते. ही लक्षात घ्या. ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर ह्यात 5-6 महिन्याचं तुम्ही टार्गेट आखायचं आहे. 6 महिन्यामध्ये आपल्याला पोलीस तर काय करावं लागेल ह्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण पुढच्या काळामध्ये कळणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असेल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट बघण्यासाठी माहिती मिळत राहील. धन्यवाद.